मागील काही वर्षांपासून सर्वसामान्य जनतेचं महागाईने अक्षरशः कंबरडं मोडलंय। त्यात भर की काय म्हणून 3 जुलै पासून तुमच्या मोबाईलचं बिल सुद्धा चांगलंच वाढणार आहे, कारण जिओने मोबाईलच्या रिचार्ज मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे। आता जिओने मोबाईलच्या रिचार्ज मध्ये वाढ केली आहे म्हटल्यावर बाकीच्या कंपन्या कशा मागे राहतील? जिओने रिचार्ज वाढीची घोषणा केली आणि त्यानंतरच काही तासातच एअरटेल, वोडाफोन, आयडिया या कंपन्यांनी देखील रिचार्जचे दर वाढवले। पण प्रश्न हा पडतो की एका कंपनीने रिचार्ज वाढीची घोषणा केल्यावरच बाकीच्या कंपन्यांना कशी काय जाग येते? तसेच आत्ताच्या रिचार्ज प्लॅन मध्ये किती वाढ झाली आहे? यापूर्वी अशाच प्रकारे रिचार्ज दरात कधी आणि किती वाढ झाली होती? सध्या रिचार्ज प्लॅन्सवर झालेली वाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। ज्या कंपनीने दरवाढीची सुरुवात केली त्या कंपनीच्या वाढलेल्या दराबद्दल जाणून घेऊयात। 28 जूनला जिओने नवीन रिचार्ज प्लॅन्स घोषणा केली। यामध्ये जिओने पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले। कंपनीने आता आपल्या 5G इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात 20 ते 25% दरवाढ केली आहे। त्यामुळे जिओ ग्राहकांच्या खिशावर त्याचा चांगलाच भार पडणार आहे। नव्या प्लॅननुसार 28 दिवसांसाठी 5G अनलिमिटेड डेली 2 GB प्लॅन घ्यायचा असल्यास ग्राहकांना आता 189 रुपये मोजावे लागणार आहे। यापूर्वी हा प्लॅन 155 रुपयाला होता, तर 56 दिवसांच्या 5G अनलिमिटेड डेली 2 GB प्लॅनसाठी आता 629 रुपये द्यावे लागणार आहेत। यापूर्वी हा प्लॅन 533 रुपयाला होता, तर 3 महिन्यांच्या म्हणजेच 84 दिवसाचा डेली 2 GB डेटासाठी आता 859 रुपये मोजावे लागणार आहेत। यापूर्वी हा प्लॅन 719 रुपयाला होता। वार्षिक डेली 2.5 GB प्लॅनसाठी आता 3599 रुपये मोजावे लागणार आहे। यापूर्वी हा प्लॅन 2999 रुपयाला होता। आता एअरटेलने केलेल्या दरवाढीबद्दल जाणून घेऊया। एअरटेलनेही आपल्या प्रीपेड डेटा प्लॅन्स मध्ये 11 ते 21% वाढ केली आहे, तर पोस्टपेड डेटा प्लॅन मध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे। 28 दिवसांच्या 2 GB प्लॅनसाठी आता 199 रुपये मोजावे लागणार आहेत। यापूर्वी हा प्लॅन 179 रुपयाला होता। 84 दिवसांच्या 6 GB प्लॅनसाठी आता 509 रुपये मोजावे लागणार आहेत। यापूर्वी हा प्लॅन 455 रुपयाला होता आणि वार्षिक 24 GB प्लॅनसाठी आता 1999 रुपये मोजावे लागणार आहेत। यापूर्वी हा प्लॅन 1799 रुपयाला होता। आता जिओ एअरटेलच्या वाढलेल्या दरानंतर व्ही म्हणजेच वोडाफोन आयडियाने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स मध्ये 11 ते 23% वाढ केली आहे। कंपनीने आता 28 दिवसांसाठी आपला मिनिमम रिचार्ज प्लॅन 179 रुपयांवरून 199 रुपयांपर्यंत वाढवला, तर 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा असलेल्या प्लॅनची किंमत 269 रुपयांवरून 299 रुपये करण्यात आली आहे। 84 दिवसांचा डेटा प्लॅन अगोदर 459 रुपयांना असायचा, आता हाच प्लॅन 509 रुपयांना झालाय। 1799 रुपयांचा वार्षिक डेटा प्लॅन आता 1999 रुपये इतका झालाय। अशाच प्रकारचे वाढ यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आले होते। रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी दरामध्ये 25% पर्यंत वाढ केली होती आणि आता केलेली दरवाढ ही 4G आणि 5G नेटवर्क मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी करण्यात आली आहे, असं कंपन्यांकडून सांगण्यात आलंय। पण या सगळ्या दरवाढीवर सामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जातोय, कारण आधी एखादी गोष्ट फ्री मध्ये द्यायची, त्या गोष्टीची सवय लावायची आणि एकदा का सवय लागली की फ्री मध्ये दिलेल्या गोष्टीचे पैसे वसूल करायचे हे जणू कंपन्यांचं सूत्रच झालंय। पण यावरून जनतेने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजेच जेव्हा एखादी कंपनी काही सुविधा फ्री मध्ये देत असेल तर काही दिवसांनी ते वसूल करतात, पण आता झालेली दरवाढ्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसलीये। तत्पूर्वी इथेच थांबूयात, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।